वटसावित्री पौर्णिमेचं हे 3 दिवसाचं व्रत आहे मंडळी. आणि हे व्रत सौभाग्यवती स्त्रियांनी करायचे असते. आपलं सौभाग्य वाढावं, आपल्या पतीचं आयुष्य वाढावं, त्यांना आयुर आरोग्य मिळावं, त्यासाठी हे 3 दिवसाचं व्रत केलं जात असतं. पण सामान्यतः अनेकांना या व्रताविषयी माहिती नसते. पण आपण या व्रताविषयी जरूर जाणून घेऊ. हे 3 दिवसाचं व्रत आहे. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, चतुर्दशी आणि पौर्णिमा 3 दिवसापर्यंत उपवास करायचा असतो. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून गंगेच्या काठची, नदीच्या काठची वाळू आणून त्यावरती सावित्री आणि सत्यवानाची प्रतिमा स्थापन केल्या जाते. आणि जशी आपण दररोज पूजा करतो देवांची, त्याच पद्धतीने पंचामृत टाकून छान पंचामृत वाहून पूजासुद्धा केल्या जाते. आणि पूजा झाल्यानंतर गंध, अक्षदा, हळद, कुंकू वाहून मग सत्यवान सावित्रीच्या तिथे पूजा केल्यानंतर प्रार्थना केल्या जाते. तर ही प्रार्थना कशी आहे ते आपण पाहूयात. तुम्ही स्क्रीनवरती मंत्र पाहू शकता. सावित्री ब्रह्मसावित्री सर्वदा प्रियभाषिनी तेन सत्येन मां पाहि दुःख संसार सागरात अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते अवियोगस्तथास्माकं भूयात जन्मनी जन्मरी. अशा पद्धतीने पूजा झाल्यानंतर सावित्रीची प्रार्थना करावी लागते. आणि 3 दिवस सामान्यतः 3 दिवसाचं व्रत असल्यामुळे 3 दिवस उपवास करण्याची प्रथा आहे. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये तब्येती नाजूक झालेल्या आहेत, BP आहे, शुगर आहे, त्यामुळे 3 दिवस जर उपवास जमत नसेल तर किमान वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी तरी उपवास करावा असं शास्त्र सांगतं. आणि हा उच्चारलेला मंत्र आपण नुसता म्हटला तरी सुद्धा 3 दिवसाचं व्रत केल्याचं पुण्य तुम्हाला मिळतं. पौर्णिमेच्या दिवशी छान सावित्रीचं, सत्यवानाचं पूजन झाल्यानंतर, पंचोपचार पूजा झाल्यानंतर मंत्राचा उच्चार करावा आणि जिथे वटवृक्ष असेल त्या ठिकाणी जावं, वडाच्या झाडाची पूजा करावी आणि हा मंत्र झाडाला पाणी घालत असताना सुद्धा हा मंत्र म्हणावा. आणि त्यानंतर पूजा करून आपल्या घरी आल्यानंतर सावित्री सत्यवानाची कथा ही अतिशय मोठ्या आनंदात श्रवण करावी, जेणेकरून आपलं सुद्धा सौभाग्य हे कायम वाढतच राहील. अशा पद्धतीने हे 3 दिवसाचं व्रत करण्याची प्रथा शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. परंतु 3 दिवस जरी आपल्याला हे व्रत करता आलं नाही तर किमान वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी हे व्रत करावं, या मंत्राचा उच्चार करावा. नुसती हा मंत्र ऐकल्याने सुद्धा 3 दिवसाचं व्रत केल्याचं पुण्य आपल्याला नक्कीच प्राप्त होईल. या व्रताची माहिती आपल्याला राहावी, आपल्याला कळावी, म्हणून मुद्दामून ही माहिती आपल्यासमोर मी प्रस्तुत केली. ही माहिती इतरांना शेअर करा. धन्यवाद.